आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्गुण हत्या, कारण ऐकूनच हादरून जाल। अलीकडचा काळ फार मोठा विचित्र झाला आहे। कोणी कोणाला कसे समजावून सांगावे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। क्षणिक सुखाच्या मोहामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्याचा विसर पडतो आणि अधोगती निर्माण होते। यातून गंभीर गुन्हे घडत आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये 40ची महिला आपल्या 20 वर्षाच्या मुलीसह राहत होते। पतीपासून विभक्त राहणारी ही महिला एका हॉस्पिटलमध्ये काम करून आपला आणि मुलीचा उदरनिर्वाह करायचे। दरम्यान तिचे एका विवाहित तरुणाशी प्रेम संबंध निर्माण झाले, तर मुलीचे त्याच परिसरातील एका तरुणासोबत प्रेम प्रकरण रंगले। दोघी मायलेकी आता आपापल्या प्रियकराबरोबर मजा मारू लागल्या। एकदा आईच्या प्रियकराने मुलीला शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या, तिने ऐकले नाही म्हणून मारही दिला। हे समजल्यानंतर मुलीच्या प्रियकराने त्याला गाठले आणि इतका चोप दिला की त्याचा जीव गेला। आईचा प्रियकर ठार झाला, मुलीचा प्रियकर साथीदारासह तुरुंगामध्ये गेला। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। गणेश बिरादार ससाने नगर हडपसर पुणे येथे राहत होता। त्याच्यासोबत त्याची पत्नी अपेक्षा आणि मुलगी स्वरा या दोघेही राहत असत। गणेश हा मूळचा पुण्याबाहेरील एका खेड्यामधून आलेला होता। तो सुरुवातीला पॅगो रिक्षा चालवत होता। नंतर या भागामध्ये फिरून रिक्षाला साऊंड लावून तो कांदा बटाट्याचा व्यापार करू लागला। त्याला या कांदा बटाट्याच्या व्यवसायामध्ये तो पहाटे उठून लवकर मार्केट यार्डामध्ये जायचा आणि तेथून कांदा बटाटा तसेच इतर मालाची खरेदी करायचा। त्यानंतर घरी येऊन आंघोळ करून चहा नाश्ता करून धंद्यासाठी बाहेर पडत असे। त्याची पत्नी अपेक्षा त्याला या कामामध्ये थोडीफार मदत करायची, नाहीतरी घरचे काम उरकत बसायचे। असे नित्याचे कामकाज सुरू होते। हा व्यवसाय चालू केल्यानंतर गणेशचे याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका 40च्या महिलेशी प्रेम संबंध जुळले होते। तो जसा वेळ मिळेल तसा त्या महिलेच्या घरी जाऊन प्रेमाच्या गप्पा मारत असे, अथवा त्या महिलेला घेऊन बाहेरही फिरण्यासाठी जात असायचा। त्या महिलेला एक 20 वर्षांची मुलगी होते। त्या दोघी मायलेकी तेथे राहत होत्या। हळूहळू ही गोष्ट या सर्व परिसरामध्ये माहिती झाली होती। असेच दिवसामागून दिवस जात होते। दिनांक 3 मे 2026 या दिवशी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गणेश बिरादार हा कोणत्या तरी ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नासाठी घराबाहेर पडलेला होता। तो दिवसभर काम उरकून सायंकाळी 9:30 वाजता घरी परत आला। तो थोडा वेळ घरामध्ये थांबून झाल्यावर लगेच परत टेम्पोमध्ये असणारा स्पीकर आणण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर गेला। तो बराच वेळ झाला तरी घरी परत आलाच नाही। बराच वेळ होऊन गेला तरी गणेश अजून का येईना, म्हणून गणेशची बायको अपेक्षाने त्याच्या मोबाईल फोनवर फोन लावला। त्यावेळेस गणेश तिला म्हणाला की मी 5 मिनिटांमध्ये आलो। त्याने फोन कट केला, परंतु त्या रात्री गणेश घरी आलाच नाही। अपेक्षाने रात्री बराच वेळ जेवणासाठी वाट बघितली। ती न जेवता तशीच झोपून गेली। ती रात्र तशीच गेली। दुसरा दिवस उजाडला तरी गणेशचा काही थांग पत्ता लागत नव्हता। दिनांक 4 मे 2026ची रात्र 1 वाजण्याच्या सुमारास गणेश आणि अपेक्षा यांच्या ओळखीच्या महिलेने अपेक्षाला फोन केला आणि तिने सांगितले की तुमच्या पतीला मारहाण झाली आहे, त्याला ससून हॉस्पिटलला नेण्यात आले आहे, तिथे तुम्ही या। हे ऐकून अपेक्षा तत्काळ ससून हॉस्पिटल येथे पोहोचली। तिने गणेशच्या शरीराकडे बारकाईने पाहिले तर गणेशच्या डोक्यामध्ये आणि नाकाला गंभीर जखम झालेली दिसत होती। त्यावेळी अपेक्षाने फोन केलेल्या अमृता खेडेकर यांनी विचारले की काय झाले, कोणी मारले माझ्या मालकाला। त्यावर खेडेकर यांनी सांगितले की तुमचा पती गणेश यांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुर्वांक मानकर, साहिल शेलार यांनी सिमेंटचा ब्लॉक डोक्यामध्ये मारून गंभीर जखमी केले। त्यांच्याबरोबर इतर 5-6 मित्रांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ केली आणि तेथून सर्वजण पळून गेले। त्यानंतर काही वेळाने तिथे केदार शिंदे, सोंट्या रायकर, निखिल निकम हे आले। तेव्हा तुमचा नवरा गणेश याला त्याच्या टेम्पोमध्ये घालून आम्ही लाईफ केअर हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेलो, परंतु तेथील डॉक्टरांनी ससून हॉस्पिटल येथे नेण्यास सांगितले। दरम्यान ससून येथे उपचार करण्यापूर्वीच गणेश हा मयत झाला असल्याचे नजरेस आले। मग गणेश मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर
लागलीच अपेक्षा हिची रितसर फिर्याद नोंदवण्यात आली। त्याच्याकडे काळे पडळ पोलिसांनी तपास सुरू केला। त्यावेळी अपेक्षाने सांगण्यास सुरुवात केली। त्यावेळी अपेक्षाच्या लक्षात आले की साहिल शेलार आणि पती गणेश यांची साधारणपणे 3 महिन्यांपूर्वी जोराची भांडणे झाली होते। त्यावेळी साहिलने माझ्या नवऱ्याला म्हणाला की तू दुसऱ्या जातीची बायको केलीस, तुला अक्कल आहे का? याचा गणेशला राग आला होता। त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली होते। त्यावेळीही अमृता खेडेकर यांनी त्यांची भांडणे सोडवली होते। तसेच आमच्या गल्लीमधील एका महिलेबरोबर गणेशचे प्रेम संबंध होते। त्या महिलेला एक 20 वर्षांची मुलगी होती। त्या मुलीचे दुर्वांक मानकर याच्याबरोबर प्रेम संबंध होते। ती मुलगी दुर्वांकला भेटत होते। या गोष्टीचाही गणेशला राग येत होता। गणेशने त्या मुलीच्या घरी जाऊन 2-4 वेळा समजावून सांगितले होते की दुर्वांक मानकर याची वागणूक चांगली नाही, तू त्याच्या नादी लागू नको। परंतु ती मुलगी दुर्वांकच्या प्रेमामध्ये पडलेली होती, म्हणून गणेशने त्या मुलीला एकदा मारहाणही केली होती। त्या मुलीने ही गोष्ट दुर्वांकला सांगितली होती। तसेच साहिल शेलार हा दुर्वांक मानकर याचा जवळचा मित्र असल्यामुळे त्या दोघांच्यावर गणेश चिडून होता, म्हणून दुर्वांक मानकर साहिल शेलार यांनी त्यांच्या इतर 5-6 सहकाऱ्यांना बरोबर घेऊन गणेश याचा काटा काढला। दिनांक 3 मे 2026च्या रात्री साधारणपणे 8:30 वाजण्याच्या सुमारास गल्ली नंबर 5 हिंगणे बिल्डिंग शेजारील मोकळ्या जागेमध्ये ससायने नगर हडपसर पुणे येथे दुर्वांक मानकर, साहिल शेलार तसेच परशा किशोर गायकवाड, अभि उर्फ अभिजित संजय इंगळे, चंद्रशेखर सोमनाथ, जावीर सूरज, रमेश दोरकर या सगळ्यांनी मिळून गणेशला दुर्वांक मानकर व साहिल शेलारने बाजूला पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने गणेशला मारहाण केले। तसेच दुर्वांकच्या इतर सहकाऱ्यांनी लाथाबोक्याने मारहाण केले व अचानक झालेल्या मारहाणीमध्ये गणेश गंभीर जखमी झाला। दुर्वांक मानकरच्या प्रेयसीला गणेशने केलेली मारहाण त्याच्या डोक्यामधून जात नव्हते, त्यामुळे तो चिडलेलाच होता। त्याने आपला सहकारी साहिल शेलार आणि त्याच्या इतर 4-5 सहकाऱ्यांनीही त्याला मदत केली। तो जमिनीवर कोसळताच ते सर्वजण तेथून पसार झाले। तोपर्यंत गणेशची बायको अपेक्षा ही ससूनमध्ये आल्यानंतर तिने रितसर फिर्याद नोंदवली। याबाबत काळे पडळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 201/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103, 109, 35 दाखल करण्यात आला। सर्व संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 3 तपास पथके तयार करून 3 वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये बातमीदार आणि सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून संशयित आरोपी साहिल सागर शेलार वय वर्ष 24 राहणार गल्ली नंबर 5 ससाने नगर हडपसर पुणे, चंद्रशेखर सोमनाथ जावेर वय वर्ष 20 राहणार सुखसागर नगर तुळजाभवानी मंदिर जवळ कात्रज पुणे, सूरज रमेश दोरकर वय वर्ष 21 राहणार गाडी तळ कॅनल जवळ हडपसर पुणे या सर्वांना शिताफीने ताब्यात घेऊन काळे पडळ पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे तपास सुरू केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना रितसर अटक करण्यात आली आहे। अटक आरोपींच्या मदतीने व तांत्रिक तपास करून बातमीदारांकडून माहिती मिळाली की मुख्य आरोपी दुर्वांक सुनील मानकर वय वर्ष 21 राहणार 1077 शुक्रवार पेठ हिराबाग स्वारगेट पुणे आणि त्यांचे साथीदार पारस किशोर गायकवाड वय वर्ष 21 राहणार दत्तवाडी मोरेश्वर मित्र मंडळाजवळ सिंहगड रोड पुणे व अभि उर्फ अभिजित संजय इंगळे वय वर्ष 22 राहणार विठ्ठल मंदिराजवळ दत्तवाडी पुणे हे सर्व खेड शिवापूर ते कात्रज या परिसरामध्ये येणार असल्याचे माहिती पोलिसांना समजले होते। बातमीदार व तांत्रिक तपास करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्यांच्या 2 साथीदारांना शिताफीने ताब्यात घेऊन काळे पडळ पोलीस ठाणे येथे आणून त्यांना अटक करण्यात आली। काळे पडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंगराव पाटील यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे यांच्या मदतीने खास बातमीदार मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने सर्व आरोपींना जेरबंद केले। या घटनेचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, DCP सागर कवडे, ACP अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे पडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंगराव पाटील
आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।